काही अशा सुंदर व्ह्यू मध्ये आता आपण खाऊ वडापाव टेस्ट बघू. पक्की भूक लागलेली आता घेतला खाला. क्लायमेट मागे असला तर काय पण खा तुम्ही एकदम भारीच लागणार आहे. तर हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर मी विशाल जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय असंच फिरायला. बघू आज कुठे जाता येतो. कुठे जायचं आज? जाऊ बारवी डॅमला आपण. तर पोरं बोलते बारवी डॅमला जायचे तर आपण बघू आता. मुलगाचा वडापाव मग खाऊ. हां, भावाला भूक लागली. जाऊदाने कधी असू मुलगाचा वडापाव मग खाऊ आपण. तर गाईज आता निघलो आम्ही. तर आपल्यासोबत आपली हमसफर म्हणजे आपली रिक्षा 7753 आणि ड्रायव्हर तिच्यावरती आपला बालू शेठ, गॉगल बिगल लावून, आणि दादू आणि मी मागं बसणार आहे. तर चला. तर काहीच खूप दिवसापासून आपला प्लॅन होता का व्लॉग काढायचा. आपण भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती एक पण व्लॉग पडलेला नाही, कारण की आपल्याला वेळच एवढा मिळत नव्हता व्लॉग काढण्यासाठी. तर आज आपण वेळ काढलेला आहे. पोरांच्या सोबत आज टाईम पण स्पेंड करता येईल आपल्याला आणि काहीतरी नवीन दाखवता पाहिजे तुम्हाला. आपले खूप दिवस झाले बोललो आज काहीतरी नवीन कंटेंट देऊया आपल्या पब्लिकला. तर आता काय घालवलं आपण सर्व शेंगदाणा खायला गेले तर ते खातो. गाईच तर तुम्ही आता बघू शकता, हा असा रस्ता आहे आपला चिंतामण चौकातून येतो रस्ता, आणि हा रस्ता इथून असं भोगदा आहे. त्या भोगद्यातून जाता म्हणजे टनल आहे. टनल वरून रस्ता गेलेला एक्सप्रेस वे. तर इथून असा जायचा डायरेक्ट राटोली गाव येईल. राटोली गावावरून राईट मारायचा, सरळ जायचा बारवी डॅमला. तो दाखवतो आता तुम्ही. असं 2 टर्न येतात. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचे राटोली गावासाठी, आणि पुढं जाऊन आपल्याला राईट घ्यायचे. आता पुढं गेलो आपला राईट येईल, राईट घ्यायचे आपल्याला. हा बघू शकता, हा राटोलीचा नाका आहे आणि आपला दक्ष चायनीजवाला आहे. राटोलीचा नाका आहे. तर राटोलीच्या नाक्याच्या इथून आपल्याला राईट मारायचे. आपल्याला इकडं राईट आहे, राईट घ्यायचे. आता इकडे खालच्या साईडला उतरायचे. इथून आपल्याला सरळ जायचे, डायरेक्ट कुठे टर्न नाही मारायचे, सरळ जायचं. तर गाईज आता दादूची भूक आता वाढत चाललेली आहे. आता मुलगावचा वडापाव आलेला आहे, तर आता आपण वडापाव घेऊ आपल्या, आणि मला पण घेऊ. तर हा बघू शकता मुलगावचा वडापाव आहे इथं. मुलगावचा वडापाव आहे. तर बालूला आपल्या पाठवलेला वडापाव आणायला. आता बालू आपला वडापाव आहे. जरा बालू आपल्याला 2-2 वडापाव घेऊन ये बाबा. तर गाईज हा वडापाव खूप फेमस आहे. खूप लांबून लोक येतात तिथे खायला वडापाव. मुलगावचा वडापाव फेमस वडापाव आहे खूप. तर आम्ही तर इथे खाणार नाही आहे, तिकडेच खाऊ आपण. तर घेऊन चालू पार्सल आम्ही. बघू शकता वडापावचं दुकान आहे इकडे. आलूने आपल्या आणलेले आता वडापाव. भावाने मस्तपैकी भिजत कष्ट घेतलेलं आपल्या वडापावसाठी. घे रे दादू, खा. धर. भावाला भूक लागली माझ्या. एकट्याला 2 आणल्या ना, आम्हाला 1-1 आणलेले. जाऊ दे, भावाला भूक लागली माझ्या. उपाशी मारलं तर बाबा. जास्त असतील कमी असतील ते सगळं मी खाईन, तुम्हाला एक-एकच देईन. अरे बापरे. बालू काय तुझं मत आहे तेव्हा? खाऊ दे, विचारायला भूक लागली. हा बघू शकता गाईस तुम्ही, एकदम जंगल रोड आहे बारवी डॅमला जाण्यासाठी. पूर्ण जंगल रोड आहे. कधी रात्री प्रवास करू नका इकडे. दिवसा करू शकता तुम्ही प्रवास, काही गाड्या चालू असतात.
रात्री प्रवास करू नका, एकदम जंगल रोड आहे, बघू शकता पूर्ण जंगल आहे. बघू शकता तुम्ही, इथून आपल्याला लेफ्ट मारायचे, इथं टर्न लागतोय इथं लागेल. विकास महामंडळ असं आहे, आपल्याला सरळ जायचे, आपल्याला टर्न मारायचं नाही, सरळ जायचे, सरळ असं बघू शकतो. पुढे गेलो आपण बारवी डॅमला पोहोचलो डायरेक्ट. बघू शकता तुम्ही आता बारवी डॅमचा व्ह्यू, बारवी डॅमचा वरती नाव आहे, तो पूर्ण डॅम आहे बघा. आता दिसेल तुम्हाला नाव, दिसत नाही, झाडांमध्ये आडलेलं आहे थोडा. गाईज आता तर गाईज आता आपण पोहोचलेले आहे बारवी डॅमला. थोडं आपल्या मागं बारवी डॅम बघू शकता, आणि आपली रिक्षा आता लावलेली आहे, तुम्हाला दाखवतो. बारवी डॅमला आपण पोहोचलेले आहेत. एकदम बाजू दिसतो नाही, बघू शकता इकडे बारवी डॅम. मला पाणी किती भारी आहे. मागं बारवी डॅम आहे आपल्या. बघू शकता एकदम सुंदर असं व्ह्यू बारवी डॅमचा. पब्लिक पण जमलेले आहे भरपूर, आणि पाणी इकडे जातो खाली. पॉवरफुल असा व्ह्यू आहे. कोण काढते नाही कोण काढते. तर गाईज आता बघू शकतो मी, मागे आपला बारवी डॅम आहे, असं आहे बघू शकतो. पाण्याला ओव्हरफ्लो झालेलं आहे पाणी, पाण्यावर दिसतो. 2-4 दिवस राहील आणि तसंच हे पडली. गाईज तर आता तुम्ही बघितलं असेल बारवी डॅम. तर आता आपण वडापाव आणलेले ते खाऊन घेऊ, नाही तर गार होतील. तर दादू तिकडे गेला आहे, तेव्हा मित्र भेटलेले आहेत, तर मित्रामध्ये गेलेले बाजूला मी खातो वडापाव. वरती जातो खाला, वरती जातो खाला तिकडं थोडं वरती. टेकडी असं, टेकडीवरती मस्त जंगल आहे, जंगलात तिथं खाऊ मस्त निवांत. तर दाखवतो तुम्हाला पुढे. तर रे दादू, त्याला मित्र भेटला तर तो काही येत नाही. तर आता आम्हीच जातो, नाही तर दोघं खातो त्याच्या वाटणीचं. त्याला 2 आणलेले, आम्हाला 1 आणलेले, सगळ्यांना 2 आणले, सगळ्यांना 2 आणलेले चालू. अशी मस्तपैकी आता वरती आपण जाऊ, एकदम वरती जाऊन वडापाव खाऊ आपण. आता आपण वरती आलेले, आणि तुम्हाला आता जवळून दाखवतो बारवी डॅम कसा दिसतो. एकदम खाली होता पण खालून दिसत होता. तर आता आपण इथं आलेले, जवळ इथं जागा आहे तुम्हाला बघासाठी, तुम्हाला दाखवतो मी. बघा काहीच कसं आहे जवळून, एकदम कडक व्ह्यू आहे का नाही. एकदम जवळ आलेले मी, जवळ एकदम बारवी डॅमच्या बाजूला. झाड मध्ये येतो, नाही तर तुम्हाला मस्त व्ह्यू दिसला असता. हे आता वडापाव आपण भरून गेलेले पावामध्ये, बघू शकतो. दोघं आपलं भाव दादू आणि बालू एकदम धडाधडीचे कार्यकर्ते आहेत आपले. तर आता मस्त अशा व्ह्यू मध्ये आहे ना, आपण बघू शकतो मागे व्ह्यू आपल्या. अशा व्ह्यू मध्ये आपण मस्त वडापाव खाऊ, काय मजा येईल अशा कडक व्ह्यू मध्ये वडापाव खाण्याची. झालं भरला रे. वडापाव खूप मोठा आहे, गुलगावचं वडे बघू शकता तुम्ही, खूप मोठं आहे. काहीच जो आहे त्याचा काय बोलू काय नाही समजत नाही मला. तर गाईच बघू शकतो तुम्ही, मस्त ठेचा बिचा लावलेला आहे पोरं आहे आपल्या बाजूने ठेचा पाव वडा. काही अशा सुंदर व्ह्यू मध्ये आता आपण खाऊ वडापाव, टेस्ट बघून. पक्की भूक लागलेली, आता घेतला खाला. क्लायमेट मागे असला तर काय पण खा तुम्ही, एकदम भारीच लागणार आहे. वडापाव पण टेस्ट आहे मुलगावच्या वडापावला. वडापाव पण लय गरम आहे.
गाईज आम्ही खातो, तोपर्यंत तुम्ही बारवी डॅमची मज्जा घ्या. काहीच आता आपलं झालेलं आहे खाऊन. आता आपण जाऊ खाली. आपण चाललोय खाली. बघू जरा जवळून जाऊन जरा नदीचा पात्र कसा आहे. पाणी तर कमी आहे, एवढा नाही आहे पाणी. लोक इथं आयटमला घेऊन येतात, मी या दोघांना घेऊन आलो. चल पुढं चल, पुढं चल, इथं खाली पुढं चल जरा क्लीन. काही आता आपण आलोय खाली नदीमध्ये. तिकडे बाजूला आमचं पाणी येतं इकडं. आपण उतरलोय नदीच्या इकडे. इकडं पोलीस जाऊन आपण आलो नदीच्या खाली एकदम. तरी बघा नदी एकदम पॉवरफुल नदी दिसते. काय व्ह्यू दिसतो काही काय सांगू. इथं वडापाव खाला बघा घरी आपण. तुम्हाला मागाशी बोललो मी खाली येऊ मस्त. तुम्ही वरतीच खाल्ला वडापाव, इथं खाल्ला बघा. दोघं पण बघू शकतो मी पाण्यात उतरलेले आहेत. याच्या घरचे बघून घ्या, दोघांना ऊत किती आहे. जो पण पाण्यात चाललाय तो आणि आपण चाललाय पाण्यामध्ये. बाबा काय झाला तर माझ्या येणार नाही, लिहून घेतलेलं यांच्याकडून मी. चल भाऊशी आम्ही चॅलेंज लावलंय, बोललो पाण्यामध्ये जाऊन दाखव बोललो. आता चाललाय तो. पाणी आला. बघून आपला आम्ही एक मिनिट. पाऊस आलेला आहे. काहीच खूप पाऊस आलाय, गार गार पडतो. वरीन सारखा बघा तिकडे डॅम आहे. ते पुलाच्या खाली आलो आम्ही आता. तर गाईज आता आम्ही चाललोय पाण्यामध्ये तुझ्या पण.
नाही पाण्यात गेलेलो पण काय नाही. काही दादा यांच्या घरची बघतील शिवा देतील. बघू घरची बापू, काय बघू. बोलतील तेव्हा बोलतील. एवढं काय नाही राहील. बघ बापू आले आयुष्यात रेंज नाही रेंज. काहीच यांची बरोबर घरची मारणार आहेत. नाही काय नाही आले आयुष्यात फिरायचा. मी ब्लॉग मध्ये टाकून देईल, मला काही नाही, मी स्वतःहून गेले त्यांच्या जाऊ मर्जीने. दे आले आयुष्यात फिरायचा नंतर बघू आपण पुढं काय आहे आयुष्यात त्या. मारायचा. हा, पुढं बघू. तर गाईज तुम्ही आपला ब्लॉग इथपर्यंत बघितले असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपल्या भावाला support करा. बोल परत बोल. सबस्क्रायबर करा आपल्या भावाला कारण की आता 2000 सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर नसेल कोंबडे कोंबडं जाऊ दे. जाऊ दे आता काय पण गाईज बस झाला आता आपण ब्लॉग इथं बोल, एंडिंग बोल. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण आता. बोललो त्या तुम्ही समजून घ्या आता. चला बाय. काय